अधिकार फक्त कर्म करण्याचा दिलेला आहे आणि त्या कर्माचं फळ देण्याचा अधिकार हा भगवंताला आहे. त्यामुळे आपण कर्म करत असताना फळाची अपेक्षा न करता कर्म करत जायचं असतं. परंतु कर्म करायचेच नाही हे पण कुठं बोलले आपले कर्म हे आपण नित्यनेमाने केलेच पाहिजे. त्याचं साधारण उदाहरण द्यायचं म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी करत असतो, खूप जण सामाजिक कार्यामध्ये असतील, कोणत्याही कार्यात असतील, पण जेव्हा तुम्ही ते मनापासून करत असता, अंतर मनापासून, तेव्हाच ते कर्म तुमच्या गायी उतरले जातात आणि त्या कर्माचं कोणते कर्म आपण चांगले वाईट हे ठरवण्याचा अधिकार भगवंताला असतो. कारण त्या कर्मामागे आपला भाव बदलला जातो. तुम्ही कोणत्या भावनेने ते केले जातात. फक्त दाखवण्यासाठी केलेलं कार्य हे कर्मांमध्ये मोडलं जातं.